विद्यार्थी मित्रांनो, मागच्या दोन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिसिजन मेकिंग स्टेटमेंट बघितलेत. डिसिजन मेकिंग स्टेटमेंटमध्ये इफ एल्स, नेस्टेड इफ, एल्स इफ लॅडर हे जे काही 4 डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहेत ते डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं. त्याच्यानंतर आपण बघितलं जंप स्टेटमेंट्स. त्याच्यामध्ये कंडिशनल जंप आणि अनकंडिशनल जंप असे 2 प्रकार आपण पाहिलेत. कंडिशनलमध्ये मग तुमचं ब्रेक येईल आणि कंटिन्यू येतील, आणि अनकंडिशनलमध्ये तुमचं गो टू आणि रिटर्न स्टेटमेंट येतात. असं आपण जे काही डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहेत त्याचे काही भाग आपण या ठिकाणी पाहिलेत. आता हा जो व्हिडिओ आपण बनवतोय तो म्हणजेच आपण स्विच केस जो काही डिसिजन मेकिंगचाच पार्ट आहेत, पण त्याचं जे काही एक्झिक्युशन आहेत ते बाकीचे जे काही डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहेत त्यांच्यापेक्षा थोडंसं काय आहेत की डिफरंट आहेत. तर आपण बघूत की स्विच स्टेटमेंट नेमकं कसं एक्झिक्यूट होते, त्याचं सिंटॅक्स काय आहेत आणि त्याचा प्रोग्राम कसा आहे हे आपण या ठिकाणी पाहू. ठीक आहे. तर पहिले जर आपण बघितलं इंट्रोडक्शन अबाउट द स्विच स्टेटमेंट, तर द स्विच स्टेटमेंट इन अ सी is an alternate to the if else ladder statement which allow us to execute multiple operations for the different possible values of single variable called switch variable. Here we can define various statement in the multiple cases for the different values of single variable. आता लक्षात घ्या की आपण जर असं म्हटलं की स्विच स्टेटमेंट काय आहेत किंवा स्विच स्टेटमेंट आपण कशाला म्हणतो, तर सिम्पली आपण आपल्या भाषेत म्हणायचं झालं की स्विच स्टेटमेंट हा काय आहेत की एक कलेक्शन ऑफ केसेसचा बनलेला आहे. कसं आहेत कलेक्शन ऑफ केसेस, म्हणजे स्विचमध्ये काय असतात की कलेक्शन ऑफ केस असतात, आणि हा अल्टरनेट कोणासाठी आहे तर इफ एल्स असेल किंवा मग एल्स इफ लॅडर जो आहेत त्या एल्स इफ लॅडरच्या अल्टरनेटला आपण स्विच स्टेटमेंट काय करू शकतो की यूज करू शकतो. आता एल्स इफ लॅडर जर आपल्याला आठवत असेल, तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये एल्स इफ लॅडरमध्ये आपण बघितलं की एका सिंगल प्रोग्राममध्ये आपण मल्टिपल कंडिशन्स काय करू शकतो की इम्प्लिमेंट करू शकतो. त्याच्या सिंटॅक्समध्ये आपण दिलेलं आहे. तसंच आपण स्विच केसमध्ये सुद्धा जर आपल्याला मल्टिपल कंडिशन्स इम्प्लिमेंट करायचे असतील तर ते आपण इम्प्लिमेंट करू शकतो. कशामध्ये? स्विचमध्ये. फक्त डिफरन्स काय आहेत की एल्स इफ लॅडरमध्ये आपण जेव्हा त्याचा ब्लॉक म्हणजे जे काही त्याचा स्कोप आपण डिफाईन करतो, ओपन कर्ली ब्रॅकेट आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट, त्याच्यामध्ये आपण स्टेटमेंट पुट करतो की कंडिशन ट्रू झाल्यावर ही स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. त्या ओपन कर्ली ब्रॅकेट आणि क्लोज कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण 1 किंवा 2 स्टेटमेंट त्या ठिकाणी पुट करू शकतो. पण स्विच केसमध्ये आपण ब्लॉक ऑफ कोड काय करू शकतो की एक्झिक्यूट करतो. ब्लॉक ऑफ कोड इन द सेन्स काय, एक कंप्लीट प्रोग्राम आपण त्या ठिकाणी एका केसमध्ये काय करू शकतो की पुट करू शकतो. म्हणजेच जे काही आपलं स्विच केस आहेत विच यूज टू एक्झिक्यूट ब्लॉक ऑफ स्टेटमेंट, म्हणजे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करण्यासाठी आपण काय करतो की स्विच केस यूज करतो. दुसरं, स्विच केस ही कलेक्शन ऑफ केसेसची बनलेली आहेत. एन नंबर ऑफ केसेस आपण त्या ठिकाणी काय करतो की पुट करतो. अँड एव्हरी केस हॅज द इट्स ओन प्रोग्राम, म्हणजे प्रत्येक केसला काय असतो की त्याचं ओन प्रोग्राम असतो. अँड एव्हरी केस इज आयडेंटिफाईड विथ कॅरेक्टर ऑर नंबर, म्हणजे ते एक तर कॅरेक्टरनं किंवा नंबरनं काय होतात की आयडेंटिफाईड असतं. दॅट मीन्स द इंडेक्स ऑफ दॅट केस, म्हणजे त्या केसचा आपण एक प्रकारचं काय म्हणू की इंडेक्स म्हणू. ठीक आहे. त्याच्यानंतर एव्हरी केस इज सेपरेटेड विथ ब्रेक कीवर्ड, म्हणजे प्रत्येक जो काही केस आहे तुमचा तर तो सेपरेटेड कशानं असतो, ब्रेक कीवर्डनं असतो. म्हणजे ब्रेक कीवर्ड आपण मागच बघितलं की तुमच्या प्रोग्रामचा फ्लो ब्रेक करायचा असेल तर आपण ब्रेक स्टेटमेंट काय करतो की यूज करतो. हे जम्प स्टेटमेंटमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ त्यासाठी रेफर करू शकता. ठीक आहे. तर आता आपण जे डेफिनेशन पाहिले की स्विच स्टेटमेंट काय आहेत की कलेक्शन ऑफ केसेसचं बनलेलं आहेत. अँड एव्हरी केस हॅज द इट्स ओन प्रोग्राम, म्हणजे त्याचं काय असतात की स्वतःचा प्रोग्राम असतो. अँड एव्हरी केस इज सेपरेटेड विथ ब्रेक कीवर्ड, म्हणजे प्रत्येक जो काही तुमचा केस आहे तर ते ब्रेक कीवर्ड थ्रू सेपरेट असते. देन नेक्स्ट लेट्स सी द सिंटॅक्स. आपण सिंटॅक्स या ठिकाणी पाहू शकतो. बघा, सिंटॅक्समध्ये आपल्याला क्लिअरली समजायला येईल की पहिला जो काही आपला पहिली स्टेटमेंट जी असते ती म्हणजेच काय असते, स्विच अँड एक्सप्रेशन्स. आता एक्सप्रेशन म्हटलं तर काय की एक्सप्रेशन म्हटलं तर आपण ऑलरेडी बघितलेले आहेत की एक्सप्रेशन इज नथिंग बट, त्यासाठी तुम्ही एक्सप्रेशनचा व्हिडिओ रेफर करू शकता, त्याच्यामध्ये दिलेले आहेत. बघा, एक्सप्रेशन इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट व्हेरिएबल अँड ऑपरेटर, म्हणजे कॉन्स्टंट व्हेरिएबल आणि ऑपरेटरचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय एक्सप्रेशन. जसं की फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की सी इक्वल्स टू ए प्लस बी, सी इक्वल्स टू ए प्लस बी, दिस इज द वन एक्सप्रेशन्स, म्हणजे याला काय म्हणतो आपण एक्सप्रेशन. किंवा ए इज ग्रेटर दॅन बी, असं एक आपण म्हणू शकतो की एक्सप्रेशन्स. किंवा आपण म्हणू शकतो ए इक्वल्स टू 0, दिस इज ऑल्सो एक्सप्रेशन्स. मीन्स दीज आर द एक्सप्रेशन. वाय वी कॉल द एक्सप्रेशन, बिकॉज इट कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेंड्स. दीज आर द ऑपरेटर्स, यांना काय म्हणतो आपण ऑपरेटर्स म्हणतो आपण. तर हे काय आहेत, कॉम्बिनेशन ऑफ
कॉन्स्टंट्स आहेत, ऑपरेटर्स आहेत आणि त्याच्यानंतर व्हेरिएबल्स आहेत. यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच एक्सप्रेशन्स. अँड वी कॅन पुट हिअर अ व्हॅलिड एक्सप्रेशन्स. म्हणजे इथं आपण काय करू शकतो की व्हॅलिड एक्सप्रेशन्स त्या ठिकाणी पुट करतो. दुसरं आपण म्हटलं की स्विच केस इज कन्सिस्ट ऑफ कलेक्शन ऑफ केसेस. आता इथं बघितलं तर स्विच केस, त्याच्यानंतर इन ब्रॅकेट एक्सप्रेशन्स आणि ओपन कर्ली ब्रॅकेट दिलात. ओपन कर्ली ब्रॅकेट म्हणजेच स्कोप ऑफ स्विच आणि त्यानंतर इथं क्लोज कर्ली ब्रॅकेट म्हणजे हा त्याचा स्कोप आहेत. कशाचं? स्विचचा काय आहेत की तो, एक मिनिट आपण क्लिअर करून घेऊ ती. तर इथं बघा, हा ओपन कर्ली ब्रॅकेट आणि हा क्लोज कर्ली ब्रॅकेट. तर हा इन बिटवीन जो आहे तर हा काय आहेत की स्कोप आहेत. कशाचा स्कोप आहे? तर स्विचचा. जो काही तुमचा स्विच स्टेटमेंट आहे त्या स्विच स्टेटमेंटचं काय आहेत की स्कोप आहेत. आणि ह्या स्कोपमध्ये तुम्हाला केसेस दिसतील. हा एक केस, त्याची व्हॅल्यू काय असेल? केस 2 त्याची व्हॅल्यू असेल केस 3, असं n नंबर ऑफ केसेस. आणि लास्ट जो असेल, कुठलीच केस नसेल तर आपण त्याला काय म्हणतो? डिफॉल्ट. म्हणजे काहीच नसेल तर लास्ट काय असेल? डिफॉल्टचा कोड. आणि प्रत्येक केस आपण म्हटलं की ब्रेक कीवर्ड थ्रू ते सेपरेटेड असतात. म्हणजे इथं ब्रेक कीवर्ड आहेत, इथं ब्रेक कीवर्ड आहेत. फक्त डिफॉल्टला आपण कुठल्याही प्रकारचं ब्रेक कीवर्ड देत नाही, कारण डिफॉल्ट हा लास्ट स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर कुठलीच स्टेटमेंट नाही, म्हणून तिथं ब्रेक देण्याची गरज आपल्याला पडत नाही. इथं जेव्हा आपण केस 1 घेतो तर केस 1चा कोड कुठं असेल? या ठिकाणी असेल. केस 2 घेतलं तर केस 2चा कोड या ठिकाणी असेल. आणि प्रत्येक केसला एक व्हॅल्यू असते आणि ती व्हॅल्यू म्हणजे त्याचं आयडेंटिफिकेशन असते, म्हणजे की कुठली केस त्या ठिकाणी एक्झिक्यूट होईल. याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ सिम्पल, की तुमचं जे काही स्विच स्टेटमेंट आहे ते काम कसं करतं. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो. रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही फूड ऑर्डर करायचे असेल तर आपल्याकडे चॉईसेस असतात. म्हणजे मल्टिपल फूड्स त्या ठिकाणी काय होतात की बनतात आणि आपल्याला चॉईसेस असतात की आपल्याला काय घ्यायचं आहे. मग आपल्याला थाळी घ्यायची किंवा दुसरं एखादा पदार्थ घ्यायचं किंवा आपल्याला कॉफी घ्यायची असेल किंवा आपल्याला काही एनी अदर सूप वगैरे घ्यायचं असेल. म्हणजे दीज आर द सम चॉईसेस. म्हणजे ते काय असतात की चॉईसेस असतात. मग ते चॉईसेस आपल्याला नंबरनं दिलेले असतात 1 2 3 4 आणि त्याच्या पुढं चॉईस दिलेले असतात. म्हणजे त्याच्या पूर्ण नाव दिलेलं असतात की 1वर समजा फॉर एक्झाम्पल सूप असेल, 2वर तुमचं काहीतरी वेगळं पदार्थ असेल, 3वर काहीतरी वेगळा, 4वर काहीतरी वेगळा पदार्थ असेल. तर आपण काय करतो की चॉईसेस सिलेक्ट करतो. चॉईसेस काय करतो आपण? सिलेक्ट करतो की बाबा 1 नंबरचा चॉईस मला पाहिजे म्हणजे हा पदार्थ काय होईल आपल्याला मिळेल, किंवा 2 नंबरचं चॉईस पाहिजे तर आपल्याला हा पदार्थ मिळेल. सेम सिच्युएशन आपल्या स्विच केसमध्ये असतात. स्विच केसमध्ये एक्सप्रेशनच्या ठिकाणी आपण काय पुट करतो की तुमचं चॉईस त्या ठिकाणी पुट करतो. एक्सप्रेशनच्या ठिकाणी काय असेल? चॉईस. आणि प्रत्येक केसला चॉईस नंबर असतो. प्रत्येक केसला काय असतो? तुमचा चॉईस नंबर असतो. 1 नंबरला ही चॉईस असेल, सेकंड नंबरला दुसरा असेल, थर्ड नंबरला तिसरा असेल. असं आपण प्रत्येक केसला काय करतो की चॉईसेस देतो. आणि कुठलंच नसेल तर मात्र डिफॉल्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये नसेलच तर मात्र काय? डिफॉल्ट. म्हणजे याचा अर्थ प्लीज ऑर्डर अनदर फूड अँड वॉट एव्हर फूड यू वॉन्ट विच इज नॉट अवेलेबल इन आवर रेस्टॉरंट. म्हणजे आपल्याकडे ते अवेलेबल नाहीत. प्लीज ऑर्डर डिफाईन फूड्स. म्हणजे डिफाईन फूड्स तुम्ही ऑर्डर करा जे की अवेलेबल आहेत. जे अवेलेबल नाही ते डिफॉल्टमध्ये येतील. म्हणजे एक प्रकारचं काय की इफ यू वॉन्ट टू डिझाईन अ मेनू ड्रिव्हन प्रोग्राम. मेनू ड्रिव्हन प्रोग्राम म्हणजे ज्याच्यामध्ये मेनूज असतील, ज्याच्यामध्ये चॉईसेस असतील, असे प्रोग्राम जर तुम्हाला लिहायचं असेल किंवा असे प्रोग्राम जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही काय यूज करू शकतात? स्विच केस त्या ठिकाणी यूज करू शकतात. आय थिंक येईल लक्षात तुम्हाला. ठीक आहे. हा त्याचा सिंटॅक्स आहेत. सिंटॅक्स नंतर जर आपण बघितलं तर त्याचे काही रूल्स आहेत पहा, जे की स्विच केस यूज करण्याचे काही रूल्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर पहिला जर रूल आपण बघितला तर ते काय सांगतं? स्विच केस एक्सप्रेशन मस्ट बी ऑफ ॲन इंटिजर ऑर कॅरेक्टर. म्हणजे एक तर इंटिजर घेऊ शकतो किंवा मग कॅरेक्टर घेऊ शकतो. म्हणजे याचा जो काही स्विच केसचा हे जे काही आपण एक्सप्रेशन लिहिलं तर ह्या एक्सप्रेशन आपण जे काही केस लिहिलं, ही जे काही केस आहेत, केस व्हॅल्यू, तर ही व्हॅल्यू जी असेल ती व्हॅल्यू एक तर कॅरेक्टर असेल म्हणजे ABCD XYZ असेल किंवा मग नंबर असेल. नंबर म्हणजे 1 2 3 असेल. म्हणजे 1 2 3 4 5 असेल. ती कधीही फ्लोटिंग व्हॅल्यू राहणार नाही. म्हणजे 3.5 असेल किंवा 1.2 असेल. पॉइंटेड व्हॅल्यू कधीही आपण एक्सप्रेशन व्हॅल्यू केस व्हॅल्यूसाठी देऊ शकत नाही. तर फर्स्ट पॉईंट काय आहेत की फर्स्ट पॉईंट आहेत की स्विच एक्सप्रेशन मस्ट बी ऑफ अ इंटिजर ऑर कॅरेक्टर. म्हणजे तो एक तर इंटिजर असायला पाहिजे, नाही तर मग कॅरेक्टरच असायला पाहिजे. सेकंड जर आपण पाहिलं तर द केस व्हॅल्यू मस्ट बी इंटिजर ऑर कॅरेक्टर कॉन्स्टंट. म्हणजे ती कॉन्स्टंटच असायला पाहिजेत. कॉन्स्टंट असायला पाहिजे म्हणजे आपण इथं 1 2 3 4 असं देऊ शकतो. तिथं असं देऊ शकत नाहीत की XYZ असं समथिंग आपण देऊ शकत नाहीत. तर ती कशी असायला पाहिजेत? कॉन्स्टंटच असायला पाहिजेत. ठीक आहे. देन थर्ड जर आपण बघितलं, स्विच केस व्हॅल्यू युज्ड ओनली इनसाइड द
स्विच स्टेटमेंट, म्हणजे ती स्विच स्टेटमेंटमध्येच आपल्याला यूज करता येईल, त्याच्या बाहेर आपण त्याला वापरू शकत नाही. त्याच्यानंतर द ब्रेक स्टेटमेंट इन स्विच केस इज नॉट मस्ट, इट्स ऑप्शनल. इफ देर इज नो ब्रेक स्टेटमेंट फाउंड in case all the cases will be executed present after the match case, it is known as fall through the state of C switch statement. मग आता इथं चौथ्यामध्ये काय सांगितलं त्याने की बाबा प्रत्येक केसेसच्या नंतर तुम्हाला ब्रेक कीवर्ड यूज करायचं आहे, पण ब्रेक कीवर्ड हा ऑप्शनल आहे. ब्रेक कीवर्ड कसं आहेत की ऑप्शनल आहेत. कशा प्रकारे ऑप्शनल आहेत, तर समजा फॉर एक्झाम्पल मला स्विच केस 1 एक्झिक्यूट करायची आहेत आणि त्यानंतर सगळ्याच केसेस एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, 2 पण एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, 3 एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, डिफॉल्ट पण एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. म्हणजे असे कंटिन्यू स्टेटमेंट काय व्हायला पाहिजेत की एक्झिक्यूट व्हायला पाहिजेत. जर मला एक नंतर सगळेच केसेस एक्झिक्यूट करायचे तर ब्रेक देण्याची गरज आपल्याला पडत नाही. पण मला स्पेसिफिक एक्झिक्यूट करायचे आहेत, म्हणजे 1च एक्झिक्यूट करायची असेल किंवा 2च एक्झिक्यूट करायची किंवा 3च एक्झिक्यूट करायची, तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक केसेस मागं ब्रेक कीवर्ड देणं हे मस्ट आहेत. येईल का लक्षात? त्याच्यानंतर जर आपण बघितलं हे रूल्स आहेत. रूल्स नंतर जर आपण पाहिलं तर एक प्रोग्राम आपण इथे लक्षात घेऊ. तर थोडंसं प्रोग्राममध्ये बघा की इथं मेन फंक्शनपासून मी म्हटलं की प्रोग्राम आपला कुठलाही जो प्रोग्राम असेल तर तो मेन फंक्शनपासून काय होतो की स्टार्ट होतो. त्यानंतर त्याचा स्कोप दिलेत इंट नंबर 0. आता नंबर काय दिला आपण 0 दिलात. इनिशियली तो कसा असेल 0 असेल. तर प्रिंट एंटर नंबर, आपल्याला काय करायचं आहे की एक नंबर एंटर करायचं. प्रिंट म्हणजेच आउटपुट स्टेटमेंट आहेत, तर तो तुम्हाला मेसेज करेल की प्लीज एंटर युअर चॉईस, तुमची चॉईस काय करा की एंटर करा. देन स्कॅन नंबर, स्कॅनएफ आपण ऑलरेडी बघितलेलं आहेत की स्कॅनएफचं फंक्शन काय आहेत. तर स्कॅनएफ इज अन स्कॅनएफ काय आहेत की इनपुट स्टेटमेंट आहेत. विथ द हेल्प ऑफ दॅट वी गेट द इनपुट इनसाइड द व्हेरिएबल, म्हणजे या व्हेरिएबलमध्ये आपलं चॉईस आपल्याला इनपुट करून घ्यायचं आहे. म्हणजेच ॲम्परसन नंबर कुठल्या प्रकारचा आहे तर इंटिजर टाईपचा आहे. त्यानंतर हे बघा स्विच नंबर, आता जोही तुम्ही नंबर एंटर कराल तर तो स्विचमध्ये येऊन जाईल. कशामध्ये येऊन जाईल तो स्विचमध्ये येऊन जाईल. आणि प्रत्येक इथं बघा केसेस दिलेले आहेत. केस 1 आहेत त्याला आपण 10 नंबर दिलेत, केस 2 आहे त्याला 50 दिलेले आहेत, केस 3 आहे त्याला 100 दिलेले आहेत आणि या तिन्हीच्या व्यतिरिक्त जो आहे तो डिफॉल्ट आहे. आणि प्रत्येक केस बघा ब्रेक कीवर्डनं आपण त्याला सेपरेट केलेले आहेत. हा इथं ब्रेक कीवर्ड आहेत, इथं ब्रेक कीवर्ड आहेत आणि इथं ब्रेक कीवर्ड आहेत. म्हणजे प्रत्येक केस हे काय आहेत की सेपरेट आहेत. मग आता बघा की नंबर मी एंटर केला नंबर 1 काय केलं की मला म्हटलं की इंट नंबर इक्वल्स टू 0 आहेत इनिशियली. प्रिंट एंटर नंबर म्हटल्यावर मी काय केलं की 1 एंटर केलं. 1 एंटर केल्यानंतर स्विच केसच्या नंबर इक्वल्स टू किती झाला, आता नम इक्वल्स टू 1 झालं. तर तो ह्या केसेसमध्ये चेक करेल की 1 नंबर आहे का. तर 1 आहे का, केस 10 आहेत, केस 50 आहेत, केस 100 आहेत, 1 नाही आहे. म्हणजेच तो काय एक्झिक्यूट करेल, डिफॉल्ट एक्झिक्यूट करेल. म्हणेल की नंबर नॉट इक्वल्स टू 10, 50 और 100. म्हणजे तुम्ही एंटर फक्त काय करू शकता 10 एंटर करा, 50 एंटर करा किंवा मग 100 एंटर करा. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही एंटर केलात तर तो डिफॉल्ट दाखवेल आणि आपल्याला दाखवेल की प्लीज एंटर अ व्हॅलिड नंबर. परत इकडे जेव्हा मी चेक प्रोग्राम एक्झिक्यूट करेल तेव्हा मी एंटर केलं की 10 एंटर केलं. काय एंटर केलं 10 एंटर केलं. तर नंबर इक्वल्स टू किती झालं 10 झालं. नंबर इक्वल्स टू 10 झाल्यानंतर तो काय करेल की चेक करेल की बाबा नंबर जो आहे 10 अवेलेबल आहेत का. मग तो चेक केल्यानंतर त्याला पहिल्याच ठिकाणी 10 भेटेल. मग आउटपुटला काय मिळेल नंबर इज इक्वल्स टू 10. म्हणजे आउटपुट आपल्याला मिळेल आणि ब्रेक होऊन जाईल. ब्रेक झाल्यानंतर प्रोग्राम डायरेक्टली बाहेरच निघून जाईल. म्हणजेच आपल्याला दुसरं काही दाखवणार नाही, फक्त काय दाखवेल तो की नंबर इज इक्वल्स टू 10. परत एक्झिक्यूट जर आपण केलं आणि इथं 50 टाकलं, 50 टाकल्यानंतर काय एक्झिक्यूट होईल तर तो पहिले 50 चेक करेल, ती 50 इथं आहेत. तर मग काय दाखवेल तो नंबर इज इक्वल्स टू 50 आणि ब्रेक करून टाकेल, इथे येऊन जाईल. जर हा ब्रेक इथं नसता, समजा हा ब्रेक जर इथं नाही आहे तर काय होईल केस 50 एक्झिक्यूट होईल, त्यानंतर नंबर 50 दाखवेल आणि इथं ब्रेक होणार नाही. तो केस 100 सुद्धा काय करेल की एक्झिक्यूट करेल. म्हणजेच कुठल्याच प्रकारचं आपल्या प्रोग्राममध्ये ब्रेक येणार नाहीत आणि तो कंटिन्युअसली सिक्वेन्शियल प्रोग्राम काय करेल की एक्झिक्यूट करत जाईल. अशा पद्धतीनं तुमचं जे काही स्विच केस आहेत तर ती स्विच केस काय करतात की वर्क करतात. तर आता एक्झाम्पल जर आपण पाहिलं इथं त्याचं आउटपुट जर बघितलं तर एंटर नंबर 4 केला आपण. तर 4 नंबर केल्यानंतर नंबर इज नॉट इक्वल्स टू 10, 50 और 100. कारण 4 आपण जर पाहिलं तर 4 ॲक्च्युली ह्याच्यामध्ये या केसेसमध्ये नाहीच आहेत. 10 आहेत, 50 आहेत आणि 100 आहेत. म्हणून तो आपल्याला काय दाखवतो आउटपुट डिफॉल्ट आउटपुट दाखवतो. म्हणजेच काय नंबर इज नॉट इक्वल्स टू 50 और 100. त्याच्यानंतर मी परत एंटर केलात 50, द नंबर इज इक्वल्स टू 50 आउटपुट भेटला आपल्याला. म्हणजेच इथं आपण पाहिलं तर 50 हा अवेलेबल आहेत, तर तो आउटपुटला काय दाखवेल हे आपल्याला आउटपुटला दाखवेल. अशा पद्धतीनं तुमचं जो काही स्विच स्टेटमेंट आहेत ती स्विच स्टेटमेंट काय करतात की वर्क करतात. थोडंसं समराईज जर आपण केलं तर आपण बघूत की स्विच नेमकं काय आहेत की स्विच इज अन अ कंडिशनल स्टेटमेंट. परत आपण म्हणूत की स्विच इज अन अ
conditional statement, and with the help of switch case we can implement menu driven programs. Inside that menus we have a collection of choices and we can select any one from these choices. म्हणजे त्या चॉईसेसमधनं कुठलं तरी एक आपण काय करू शकतो की सिलेक्ट करू शकतो. अँड द सेकंड पॉईंट इज स्विच केस इज कन्सिस्ट ऑफ कलेक्शन ऑफ केसेस. स्विच केस इज कन्सिस्ट ऑफ कलेक्शन ऑफ केसेस अँड एव्हरी केस हॅज इट्स ओन प्रोग्राम. प्रत्येक केसला काय असतो की त्याचा स्वतःचा प्रोग्राम असतो. अँड एव्हरी केस इज सेपरेटेड विथ ब्रेक कीवर्ड. म्हणजे ब्रेक कीवर्डसोबत ते सेपरेट असतात. येईल का लक्षात? एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतात. मला रिप्लाय तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर आपण ह्या ठिकाणी स्टॉप करूत आणि एक एक प्रोग्राम तुम्ही नोटबुकवर किंवा याच्यावर करण्याचा प्रयत्न करा. हे प्रोग्राम तुम्ही लिहून तशा पद्धतीनं प्रोग्राम इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू तुम्हाला काय होईल की त्याच्यामधनं सोल्युशन्स मिळेल. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. पण व्हिडिओ मात्र तुम्ही पूर्ण बघा आणि पूर्ण बघितल्यानंतर तो प्रोग्राम इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू.